हॅलो हाय, कसे आहेत तुम्ही? आज तुम्हाला मी शेवयाची खीर दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. शेवई, साखर, बदामाचे काप, काजूचे काप, बेदाणे, वेलची पूड, तूप आणि दूध. चला तर आपण गॅस ऑन करूयात. त्यात सगळ्यात आधी आपण तूप टाकूया. बेदाणे आपण परतून घेऊया. बेदाणे भाजून घेतलेले आहेत. आता आपण बदाम भाजून घेऊया तुपात. फार नाही, 1 मिनिटासाठी तुपातून परतून घेऊयात. त्याच्यानंतर आपण काजू परतून घेऊया. फार करपू नाही द्यायचे, लगेच 1 मिनिटात परतून काढून ठेवायचे. त्याच्या शेवई परतून घेऊयात. भाजलेली शेवई आहे, तरी पण तुपातून 1 मिनिट परतून घेऊयात. ही माझी फर्स्ट रेसिपी आहे. बहीण म्हणाली काहीतरी बनव माझ्यासाठी. मी म्हटलं ठीक आहे, तुझी फेवरेट मी शेवयाची खीर बनवते ती. म्हणून आज तिला शेवयाची खीर खूप आवडते. म्हटलं मग तुझ्यासाठी मी छान अशी खीर बनवते. चला तर आता शेवई भाजून झालेली आहे, काढून घेते. चला तर आता मग आपण दूध टाकून घेऊया. दुधाला उकळी आली आहे, त्याच्यामध्ये आपण शेवई टाकून घेऊयात. दुधामध्ये मस्त शेवई टाकली आहे. शेवई पण छान दुधात उकळलेलं आहे. आता आपण सगळे ड्रायफ्रूट टाकूया. आणि आता आपण साखर टाकून घेऊयात. आणि सगळ्यात शेवटी आपण वेलची पूड टाकून घेऊया. साखरेला थोडीशी उकळी आल्यावर आपण सगळ्यात शेवटी वेलची पूड टाकलेले छान असा सुगंध येतो. अजून 5 ते 10 मिनिटं मस्त उकळू द्यायचं आणि मग आपली खीर तयार. चला तर आता खीर तयार आहे. आपण आता बाउलमध्ये सर्व करूया. सगळ्यात गॅस बंद करते. मस्त असं खीरेचा वास येतोय. सजावटीसाठी आपण त्याच्यावरती अशी काजू ठेवूया आणि बदाम. गरमागरम खीर तयार आहे.
गरमागरम खीर तयार आहे. कशी वाटली खीर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.